दिनांक 1 आणि 2 जून रोजी सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये जिल्हास्तरीय बालमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। महाराष्ट्र राज्य बालकल्याण समिती सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं दिनांक 1 आणि 2 जून रोजी सोलापुरात नागेश करजगी ऑर्किड स्कूल जुनी मिल कंपाऊंड इथं जिल्हास्तरीय बालमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती समितीचे प्रदेश कोषाध्यक्ष रजनीकांत इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। शनिवार दिनांक 1 जून रोजी सकाळी 10 वाजता या बालमहोत्सवाचं उद्घाटन सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य शंकर नवले यांच्या हस्ते आणि या समितीचे प्रदेशाध्यक्ष RK जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। यावेळी कामगार नेते कुमार करजगी, प्राचार्य नरेश बदनोरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। महाराष्ट्र राज्य बालकल्याण समिती ही बालकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी राज्यस्तरावर काम करणारी संस्था आहे। या संस्थेची स्थापना 1950 मध्ये झाली। ही संस्था भारतीय बालकल्याण परिषद नवी दिल्ली या संस्थेशी संलग्न आहे। बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशातून हा जिल्हास्तरीय बालमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या महोत्सवात टाकाऊतून टिकाऊ, ओरिगामी, जादूचे प्रयोग, गणितातील गमती जमती, पथनाट्य, नाटुकल्या, चित्रकला, शेती विज्ञान जाणून घेऊ, बालकांचं प्रेम आणि एकात्मता वाढवणारे खेळ, निरनिराळी गाणी, कॅम्पफायर, आकाशदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत। प्रत्येक तालुक्यातून 5वी ते 8वीतील 5 मुलं मुली, एक शिक्षक किंवा कार्यकर्ता, सोलापूर शहरातील गरीब वस्त्यांमधील 50 मुलं मुली अशा एकूण सुमारे 120 बालकांचा जल्लोष या निमित्तानं होणार आहे। राष्ट्रीय स्तरावरील ही समिती मुलांसाठी कार्य करत आहे। माझ्या एका मुलाचं निधन झालं, मात्र समाजातील इतर अनेक उपेक्षित गरीब मुलांचा सांभाळ करण्याची संधी या निमित्तानं मला मिळाली आहे। 25 अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांना IAS अधिकारी बनवण्याचा माझा संकल्प आहे। विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत, असं महाराष्ट्र राज्य बालकल्याण समितीचे सोलापूरचे नूतन जिल्हाध्यक्ष कुमार करजगी यांनी सांगितलं। एक 25 अनाथ मुलं असे घ्यायची गेलेले आणि त्या मुलांना IAS ऑफिसर करायचं ही जिद्द असेल तर आपण काम करू। त्या दोघांनी मला मान्य केलं। आज म्हणलं आपण एक पत्र परिषद घेऊ आणि त्या पत्राचं सविस्तर कागद देऊ। ते एखादी जबाबदारी घेतली तर शेवटपर्यंत पूर्ण पेलायची, त्याला एक चांगलं स्वरूप द्यायचं। म्हणलं या सिद्धरामेश्वरच्या नगरीमध्ये सिद्धरामेश्वरने माझा एक मुलगा घेऊन गेला, पण अनेक मुलं सांभाळायची जवळजवळ येत असेल ते काही वचन दिलं। आज पत्र परिषद आलं, यात पहिलेच पाहिलं चांगलं आणि चांगलं काम करायचं एक संधी मिळते। बाल महोत्सव आयोजित करताना आम्ही तोच दृष्टिकोन ठेवलेला आहे। निरनिराळे उपक्रम आणि विभाग हे प्रेस नोट वाचले तर तुम्हाला लक्षात येईल की या मुलांना हसत खेळत शिकलं पाहिजे। त्याचं एक 2 दिवसाचं ट्रेनिंग म्हणा, एक धडा म्हणा, असा तो त्या निमित्ताने मिळेल आणि अतिशय गरीब, वंचित अशी मुलं शोधून आम्ही या बाल महोत्सवात सामील करणार आहोत। 5वी ते 8वी असा वयोगट आहे। पत्रकार परिषदेला रवींद्र मोकाशी, कुमार करजगी आदी उपस्थित होते।